हिवाळ्याच्या दिवसामध्ये बाहेरचं वातावरण अतिशय थंड झालेलं असतं आणि अशा थंड वातावरणामध्ये जर गरम गरम पाण्याने आंघोळ करायला भेटली तर किती मजा येईल ना. आणि तुम्हाला जर असं कोणी सांगितलं की आंघोळ करताना सुद्धा ध्यान करता येतं तर मग अजूनच मजा की नाही. चला तर मग आज आपण शिकूयात आंघोळ करताना ध्यान कसं करायचं. आता तुम्हाला हे नक्कीच हास्यास्पद वाटेल, पण मी खरंच सांगतो. आपलं लक्ष ठरवून एखाद्या गोष्टीवर आणणे यालाच आपण एकाग्रता ध्यान म्हणतो. तर मग पंचेंद्रियांनी अनुभव घेणाऱ्या कुठल्याही गोष्टीवर आपण लक्ष आणू शकतो. तर रोजची अंघोळ अधिक आनंददायी कशी करायची हे आज आपण शिकून घेऊयात. जर तुम्ही थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ करत असाल तर त्या पाण्याचा स्पर्श आणि तापमान जाणायचं आहे. हाताला होणारा पाण्याचा स्पर्श जाणायचा आहे. आता हळूवार जेव्हा तुम्ही अंगावरून पाणी घेताय तेव्हा पाण्याचा स्पर्श कुठे कुठे शरीरावर होतोय तो जाणायचा आहे. पाण्याचं जे तापमान असेल थंड किंवा गरम ते कुठे कुठे शरीरावर जाणवतंय याचा अनुभव घ्यायचा आहे. जे काय तुम्ही साबण शॅम्पू काय वापरत असाल ते अंगावर लावल्यानंतर ते कुठे कुठे शरीरावर त्याचा स्पर्श जाणवतोय, डोक्यावर स्पर्श जाणवतोय ते पाहायचंय. त्याचा जो काही सुवास येतोय तो घ्यायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा आपण कशी तरी करायची म्हणून आंघोळ करत असतो, पण या पद्धतीने जर तुम्ही आंघोळ केली तर आंघोळीचा आनंदसुद्धा द्विगुणित होऊ शकतो. जेव्हा तुम्ही अंग घासता त्यावेळेस हाताचा होणारा शरीराला स्पर्श जाणायचा आहे. आंघोळ करताना जर मनामध्ये विचार आले, लक्ष विचलित झालं तर पुन्हा पुन्हा जाणीवपूर्वक लक्ष शरीरावर, पाण्याच्या होणाऱ्या स्पर्शावर, साबणाच्या शॅम्पूच्या सुवासावर घेऊन यायचे. आंघोळ झाल्यानंतर टॉवेलने जेव्हा तुम्ही अंग घासता त्यावेळी टॉवेलचा होणारा शरीराला स्पर्श जाणायचा आहे. आंघोळ झाल्यानंतर जो एक फ्रेशनेस जाणवतो त्या फ्रेशनेसचा अनुभव घ्यायचा आहे. छान. जेव्हा जेव्हा तुम्ही अशी आंघोळ करण्याची स्वतःला सवय लावता, प्रतिक्रिया न देता विचारांमध्ये अडकलेलं मन पुन्हा आंघोळीवर घेऊन येता, त्यावेळेस आंघोळ म्हणजे सुद्धा एक आनंददायी अनुभव होऊ शकतो. धन्यवाद.